वागडे, पद्मश्री सुधाकर ओलवे, संदीप गुंड, आचार्य आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले, देशभक्तीपर पर्यटन आत्माराम परब, सुप्रसिद्ध शैक्षणिक समुदाय विवेक वेलणकर, सिनेसृष्टीचे समीर चौगुले, भक्तिरत्न पारखी, लीना भागवत, मंगेश कदम, कल्पना जोशी, अनिल काकोड म्हणजे पद्मविभूषण असे अनिल काकोडकर, डॉक्टर स्वाती कुलकर्णी, मॅगेसेस पुरस्कार राजेंद्र सिंह असे अनेक पद्मविभूषण पद्मश्री मॅगेसेस पुरस्कार झालेले असे अनेक असे प्रतिभावंत मान्यवर आपल्यासोबत कट्ट्यावरून गेलेले आहेत. रसिकांना त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाचे आणि आपल्याला प्रेरित केलेले आहेत. आणि आज आपण इथं मोठ्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. मी भाऊंचा परिचय करण्यासाठी विनंती करतोय आबा माडकर विनंती करतोय की त्यांनी आपला भाऊंचा परिचय आपल्या शब्दसमूहाने करावा. धन्यवाद. नमस्कार, मी आबा माळकर. आतापर्यंत यूट्यूबवर बघितलं होतं. भाऊंचा परिचय करून द्यायची जबाबदारी आज माझ्यावर आली आहे. भाऊंचा परिचय काय करून देणार? भाऊ तोरसेकर सिर्फ नाम ही काफी आहे, हो की नाही? त्यामुळे भाऊंचा वेगळा परिचय हा काय करून देणार? तरीही एक औपचारिकता म्हणून भाऊंची पत्रकारितेची सुरुवात दैनिक मराठामधून झाली, आचार्य अत्रे यांचं मराठा दैनिक. आणि त्यानंतर भाऊंनी अनेक वर्तमानपत्रात काम केलं. सकाळ हे त्यातलं प्रामुख्याचं एक मोठं वर्तमानपत्र आणि मार्मिकचे संपादक म्हणजे बाळासाहेब ठाकरे हयात असताना मार्मिकचे संपादक होते भाऊ. आणि त्याहीपेक्षा माझी पत्रकारिता ही भाऊंच्या अंडर झाली आणि अनेक भाऊंचे पैलू मला बघायला मिळाले. मला असं वाटतं की मी आज जो काही झालो तो भाऊंमुळे. वेगळा परिचय इतकाच की भाऊंना तुम्ही ऐकता तेव्हा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन तुम्हाला मिळत असतो आणि तीच भाऊंची सगळ्यात मोठी ओळख आहे. प्रत्येक गोष्टीला एक बाजू नसते, अनेक बाजू असतात आणि दुसरी बाजू काय हे भाऊ त्यांच्या बोलण्यातून लिखाणातून आपल्यासमोर मांडतात. आणि त्यामुळेच भाऊ आज तुमच्या सगळ्यांच्या हृदयात जाऊन बसलेले आहेत. कोणीही सहजासहजी इतकं मोठं स्थान प्राप्त करू शकत नाही, कारण सगळ्यात बुद्धिमान जर कोण असेल तर तो सर्वसामान्य माणूस असतो. आणि त्या बुद्धिमान माणसाला इतकं आपलंसं करणं ही किमया फक्त भाऊंनाच जमलेली आहे. आता वेगळं काय सांगणार? हा एवढा अल्प परिचय करून देतो कारण तुम्ही सगळेजण भाऊंना ऐकायला आलात आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. खरं आहे, भाऊंचा परिचय काय करून याची आवश्यकता आहे कारण भाऊ सर्वच ना परिचित आहेत. जास्त वेळ न घेता आपला भाऊ आलेले आहेत, त्यांचा यथोचित सत्कार होणं आवश्यक आहे. मी रत्नाकर पाठक सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सुभेदारवाडा कट्ट्याचं ट्रॉफी म्हणून त्यांना देतोय, त्याने स्वीकार करावा. धन्यवाद भाऊ. आपले नगरसेवक वरुणजी पाटील आलेले त्यांना विनंती करतोय आपण स्टेजकडे यायचे. वरुण पाटील. आपलं स्वागत. खुर्ची घे ना पुढे, एक खुर्ची घे आहे ना. तसेच आपले सर्वांचे परिचित असले आवडते मंत्री कपिल पाटील साहेब त्यांच्या चिरंजीव पण आले, त्यांना विनंती करतो आपण वर स्टेज यावं. या सर. वरुण पाटील.
धन्यवाद. मी आपला अधिक वेळ न घेता ज्यासाठी आपण उपस्थित आहात, ज्या कामासाठी इथं आलेल्या आहेत, ते आहे त्यांचं मौलिक मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. तरी मी विनंती करतो आहे भाऊंना की आपलं मौलिक मार्गदर्शन आमच्या रसिकांना प्रेरित करावं. भाऊसाहेब. हॅलो. नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. हे शब्द तुम्ही 4 वर्ष ऐकताय, कधी 4 वर्ष निघून गेली पत्ता लागला नाही. आणि गमतीची गोष्ट म्हणजे आज 14 एप्रिल 2024ला प्रतिपक्षाच्या व्ह्यूजची संख्या 40 कोटी पार झाली आहे. मला पण गंमत वाटते की इतकं लोक का ऐकतात, म्हणजे मलाच न उलगडलेलं रहस्य आहे. आणि हे प्रतिपक्ष सुरू करण्याची कल्पना माझी नाही आहे, ती उधारीची आहे. उधारीची एवढ्यासाठी मी म्हणेन की क्षितिज पाटुकले नावाचा पुण्याचा एक प्राध्यापक, तरुण प्राध्यापक आहे, तो माझ्याकडे आला होता आणि त्याने भाऊचा धक्का म्हणून सुरू केलं होतं. तर त्याची कल्पना होती दिवसाला 4 किंवा 6 व्हिडिओ छोटे छोटे करून टाकायचे. तर मला त्यांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, मला अजिबात पटलं नाही. मी अक्षरशः त्याला हाकून लावला होता. मी म्हटलं मी कोणाचं 4 वेळा ऐकणार नाही, माझं लोक काय ऐकतील. आणि मी त्याला खरंच पाठवून दिलं, म्हटलं हे काय शक्य नाही. आणि तो विषय तिथेच राहून गेला. मी अशी कोण कोण मुलं यायची, ते कॅमेरा घेऊन यायचे, मी व्हिडिओ त्यांच्या काय काय पोस्टमन होता किंवा थिंक बँक म्हणून होतं, बरेच होते. पण आपल्याकडे असतं ना, लग्नपत्रिकेवर छापतात की आमच्या इथे श्री कृपे करून वगैरे, तसं आमच्या इथे श्री कृपे करून नाही तर करोना कृपे करून प्रतिपक्ष सुरू झाला. याचं कारण असं की अचानक जो लॉकडाऊन लागला, सगळीच माणसं घरात कोंडली गेली होती आणि कोणाला काय करायचं हे कळत नव्हतं. तर त्या काळामध्ये मला असं वाटलं की आपल्या हातात काही नसेल तर इंटरनेट आहे आणि फेसबुक आहे, तर या क्षणी लोकांना धीर देण्याचं काम करावं. आणि म्हणून मी फेसबुक लाईव्ह सुरू केलं आणि त्याच्यात 6-7 दिवस गेले. त्याला जो प्रतिसाद मिळत होता, तेव्हा माझा भाचा होता घरात अडकलेला, तो म्हणाला मामा ह्याचं पण, काका आपण ह्याचं यूट्यूब करू. तर म्हटलं म्हणजे काय करायचं. तो म्हणाला कॅमेरा आहे, आपण तुम्ही तिथे बोलता ते इथे बोलायचं. म्हटलं हरकत नाही. आणि ते जे सुरू केलं ते इतकं स्प्रेड होईल ही अपेक्षा अजिबात नव्हती. आणि बेसिकली तेव्हा बुवा धीर धरा, घाबरू नका, असले 50 आजार येऊन गेलेत, अशा खूप बरे तो धीर देण्याचा एक प्रयत्न होता त्या क्षणी. कारण लोक इतके पॅनिक झाले होते की आपण करायचं काय घरात बसून. आणि मला साधारण 10-12 दिवस गेल्यानंतर एका मोठ्या व्यक्तीने माझ्याकडून माझा नंबर घेतला आणि त्यांनी त्यांच्या डॉक्टरला दिले. ते मोठे नामवंत डॉक्टर आहेत. त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले तुमच्यामुळे मी 18 तास काम करू शकतो. म्हटलं कसं काय. तर म्हणून मी अगदी शिणवटा आला की तुमचे 1-2 व्हिडिओ ऐकतो आणि परत कामाला लागतो. आणि तेव्हा मला आत्मविश्वास आला की आपण चांगलं काम करतो. आणि पहिला लॉकडाऊन संपेपर्यंत हळूहळू करत त्या धीर देण्यातून मी कधी सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय विषयाने टीकेकडे वळलो मलाच कळलं नाही. पण जसजसा रिस्पॉन्स मिळत होता तसतसं माझ्या लक्षात आलं की हे लोकांना आवश्यक आणि आपण केलं पाहिजे. आणि त्याचं मोठं दुसरं एक कारण असं आहे की
बातम्या, वर्तमानपत्र ही इतकी नकारात्मक झालेली आहेत की उदाहरण तुम्हाला सांगतो की इथून वाड्याला आमचा मित्र त्या गावचा आहे, सोपारकर म्हणून, तो आता हयात नाही, पण त्याचे वडील जसलोकमध्ये होते आणि त्यांची बायपास व्हायची होती. तर त्या दरम्यान त्याचे काका गेले. तर त्या जसलोक हॉस्पिटलमध्ये 3 माणसं खाली गेटपासून उभी केली होती की त्यांच्या नात्यातले 3 माणसं आली नाही पाहिजेत. तर मी त्याला म्हटलं, हे काय नात्यातले ते येणार म्हणून? तो म्हणाला, नाही, हे नको ते नको तिथे बोलतात, त्यामुळे तिथे आपला भाऊ गेला आहे माझ्या वडिलांना कळू नये म्हणून काळजी घेतली. निगेटिव्हिटी, नकारात्मकता किती भयंकर असते की ज्यावेळेला असं काहीतरी सिरियस ऑपरेशन वगैरे होणार असतं, अशाला तुम्ही नकारात्मक नाही, अरे तो आमच्या ह्याचा त्याचा भाऊ ना ऑपरेशन टेबलवरच गेला रे, भाई त्याचं ऑपरेशन व्हायचं आहे, तुम्ही मेलेला सांगितलं तर त्याचा आधीच धीर सुटतो. डॉक्टर असं सगळं करणार आहे, पण आपण जेव्हा पेशंटला भेटायला जातो तेव्हा त्याला धीर देत असतो की ह्याची 2 ऑपरेशन झाली, तो आहे, असं सांगितलं पाहिजे. पण ज्यावेळेला तुम्ही निगेटिव्ह, नकारात्मक बोलता तेव्हा समोरच्या माणसाने कुठून तरी उधार उसनवार किंवा स्वतःकडची जमवलेली जी हिंमत असते ती पण खच्ची होते. आणि आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी त्याच्यासाठी आवश्यक असते आणि प्रतिपक्षाचा हेतू तो आहे की त्यातून पॉझिटिव्हिटी यावी. तुम्ही बारकाईने बघाल तर मी काय नाही आहे हे सांगण्यापेक्षा काय आहे, काय होऊ शकतं, या दृष्टीने बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि मला तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच्यातले माझे गुरु अतिशय काही सामान्य. तुम्हाला जमलं यूट्यूब बघत असाल तर राजेश ट्रक ड्रायव्हर नावाचा यूट्यूबर आहे, ट्रक ड्रायव्हर आहे, जवळजवळ अखंड आयुष्य रस्त्यावर काढलेलं आहे, ट्रकमध्ये जगतो, त्या ट्रकमध्ये कुठेतरी थांबून जेवण शिजवतो, ते जेवण कसं शिजवतो, ते त्यात काय घालतो ते पण दाखवतो, कुठे धान्य खरेदी करतो, 2-2 दिवस आंघोळ नाही केली, पाणी मिळेल तिथे कशी आंघोळ करतो, हे सगळं सांगतो. पण मला एक गंमत वाटली की हा माणूस, मी जेव्हा त्याचा पहिला व्हिडिओ बघितला मी चकित झालो की ह्याला एवढे व्ह्यूज काय आहेत. 2-3 दिवसांनी मला परत दुसरा एक त्याचा व्हिडिओ बघायला मिळाला, तर 4-4, 5-5 लाख लोक काय ऐकतात त्याला. 10-12 मिनिटाचा व्हिडिओ असतो. आणि मला जेव्हा असं काहीतरी खटकतं तेव्हा मी मुद्दाम त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्या दिवशी दुसऱ्यांदा मी ते बघितलं तेव्हा मी त्याचे 12 व्हिडिओ सलग बघितले की ह्याच्यामध्ये असं काय आहे की याला अगत्याने लोक बघतात. त्यापैकी एक व्हिडिओ असा होता की तो वारणानगरला, कोल्हापूरला आलेला होता आणि स्कूटरवरून त्यांनी तेही त्याचा एक व्हिडिओ केला होता की 2 प्राध्यापक वारणानगरमधले त्याला शोधत शोधत येऊन त्याला गाठलं त्यांनी त्या पेट्रोल पंपावर. मला त्याची गंमत वाटली, प्राध्यापक मंडळी एका सामान्य ट्रक ड्रायव्हरला अगत्याने ऐकतात आणि भेटतात तर का. आणि म्हणून ज्या वेळेला मी ते बघितलं आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा माणूस एकही निगेटिव्ह गोष्ट सांगत नाही, नकारात्मक नाही सांगत. म्हणजे एक उदाहरण देईन, त्यांनी एका ठिकाणी दाखवला असा जंगलातून गेलेला रस्ता आणि तिथे 2 ट्रक थांबले होते आणि ह्याचा ट्रक जात असताना काय चौकशी करायला थांबला, तर त्या जंगलामध्ये त्यापैकी एका ट्रकच्या टँकमधलं 300 लिटर डिझेल डोक्याला पिस्तूल लावून काढून नेलं होतं चोरांनी. दुसऱ्या ट्रक ड्रायव्हरचा मोबाईल, त्याचे काय पैसे कॅश ते पण घेऊन गेले होते चोर. ते त्याने दाखवलं, बघा काय परिस्थिती अशीच. पण यानंतर सरकार क्या कर रही है असा तो बोलला नाही, हे लक्षात घ्या. जे तुम्ही रोज सगळ्या चॅनेलवर ऐकतात, गव्हर्नमेंट क्या कर रही है. म्हणजे अवकाळी पाऊस पडला, त्या शेतकऱ्याचे अश्रू दाखवण्याच्या आधी शेतकरी चिंतेत, सरकार काय करणार आहे, ही बातमी आपण ऐकतो. तो शेतकरी पण बोलत नाही की मला मदत पाहिजे, त्याच्या आधी हे कटोरा घेऊन धावत सुटतात, एका हातात माईक दुसऱ्या हातात कटोरा. ही जी निगेटिव्हिटी आहे ती त्या राजेश ट्रक ड्रायव्हरमध्ये नव्हती. त्याने काय सांगितलं, तो उदाहरण दिलं की ये गलत जगा रोके थे, हे चुकीच्या जागी थांबले. मी पण म्हणाला रस्त्यावर असतो अखंड,
आणि एखाद्या वेळेला मी जिथे थांबायचं ठरवतो तो कुठचा पंप असेल, कुठचा ढाबा असेल, तर मी पहिली चौकशी करतो इथे रात्रभर जागणारा रखवालदार आहे की नाही. सुरक्षा पहिली आहे म्हणतो, सुरक्षा पहिली आहे. आणि ते असेल तर करतो, आम्ही राहतो तिथे. आणखी त्याने त्याच्यात एक अनुभव सांगितला. म्हणून एकदा असं झालं की बराच अवेळ झालेली होती आणि थांबलं तर पाहिजे होतं, डोळ्यावर झापड येत होती. जो पंप दिसला तिथे थांबलो, रखवालदार होता, पण आसपास ढाबा नाही था, खायची व्यवस्था नव्हती. आमच्याकडे म्हणाला आमचं रेशन वगैरे काही उरलेलं नव्हतं. फिर भी सोचा रात का 1 बजे 4-5 बजे उठकर निकलेंगे, पहिला ढाबा मिलेगा उधर खा लेंगे, अभी खाली पेट सो जाते. आणि पुढे काय म्हणाले ते लक्षात घ्या. तो म्हटलं 4 घंटे का तो सवाल आहे, खाली पेट सो जाएंगे. आणि म्हणाला अशी वेळ येते तेव्हा मी उत्तराखंडातली सुनामी आठवतो. उनको तो 3-3 दिन पीने को पानी नहीं था, खाने को कुछ नहीं था, मरे तो नहीं तो 4 घंटे के लिए मैं कहाँ मरने वाला हूँ. ही पॉझिटिव्हिटी असते मित्र. त्या नकारात्मक प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला धीर देणं आवश्यक असतं. आणि आज तुम्ही बघाल तर तुम्ही माझं असेल किंवा इतर अनेक गोष्टी यूट्यूबवर किंवा डिजिटल मीडियामध्ये का ऐकता, का वाचता, का बघता, वर्तमानपत्र आणि चॅनेलवरून तुमचं लक्ष का उडालं आहे. कारण आम्ही तुम्हाला पॉझिटिव्हिटी देतो. काय नाही आहे सांगत नाही, काय आहे हे सांगतो. आणि हा सगळ्यात मोठा गेल्या 10 वर्षातला बदल आहे असं मी समजतो. लोकांचा माइंडसेट जो बदलतो, एखादा समाज उभा राहतो, एखादं राष्ट्र उभं राहतं, ते त्या सकारात्मकतेवर उभं राहतं. नाही होणार नाही होणार म्हटल्यानंतर होणं शक्य आहे ते पण होत नाही. आणि म्हणून इथे आता मला आठवतं की 2013च्या उत्तरार्धामध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उतरले, तेव्हा त्यांचं पहिलं भाषण या सगळ्या मोहिमेमधलं दिल्लीच्या श्रीराम कॉलेज कॉमर्स कॉलेजमध्ये झालं होतं. आणि तिथे बोलताना त्यांनी ते भाषण करता करता असं पाण्याचं ग्लास होतं, ते थोडा एक घोट घेतला आणि ठेवलं. आणि मग ते म्हणाले देखो, ते ग्लास त्यांनी खाली ठेवलेलं वर काढलं. म्हणजे सोचने के 2 तरीके होते कि कुछ लोग बोलेंगे ये तो आधा पानी है, दूसरा बोलेगा आधा भरा तो है, तीसरा बोलेगा आधा खाली तो है. लेकिन मेरे सोचने का तरीका अलग है, असं मोदींनी सांगितलं. ते म्हणाले आधा पानी है लेकिन आधा खाली कहाँ है, उसमें हवा तो है, क्या उसका भी इस्तेमाल कर सकते हैं. हा अप्रोच असतो मित्र, हा अप्रोच असतो. आणि हा अप्रोचने कसं होतं कि अरे क्या होने वाला है, कुछ भी करो, करप्शन नहीं खत्म होगा, ये नहीं होगा, वो नहीं होगा. काय होणार नाही याची यादी वाचली जाते, पण काय होऊ शकतं. आता मी ऐरोलीहून इथपर्यंत आलो, हे लोक मला न्यायला आले होते. मी यांना पहिलं तुम्ही शिळफाट्यावरून जाणार का, तिथे ट्रॅफिक जॅम असतो. हे म्हणाले नाही, आपण दुसऱ्या रस्त्याने जाणार आहोत. म्हणजे ट्रॅफिक लागू नये म्हणून काहीतरी अल्टरनेटिव्ह आहे. मला माहिती नव्हता, आज मला कळलं. हा भिवंडीकडे जाणाऱ्या रस्त्याहून इथपर्यंत पोचता येतं, नाही तर माझ्या डोक्यात शिळफाटा होता, म्हणजे वेळेवर पोचणार नाही असं होतं. किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सकारात्मकता तुम्हाला मार्ग शोधून देते. हे शक्यच नाही, ते शक्यच नाही, सातत्याने तुम्ही बघाल तर आपल्यावर ज्या वेळेला अशा गोष्टींचा मारा होतो तेव्हा विचार करणारे सुद्धा नकारात्मक विचार करायला लागतात. आणि ज्या वेळेला तुम्ही नकारात्मक विचार करायला लागता तेव्हा तुमच्यामध्ये असलेली ऊर्जासुद्धा निघून जाते आणि तिथून ते राष्ट्र मागे पडतं. मला तर नाव आठवत नाही, बहुतेक अकिरा कुरोसावा असं काहीतरी नाव आहे त्या जपानी माणसाचं, ज्याने सोनी नावाची कंपनी सुरू केली. त्याचं पुस्तक आहे, त्याच्या अनुभवावर त्याने लिहिलं, मेड इन जपान असं त्या पुस्तकाचं नाव आहे. मी हैराण झालो त्याचं पुस्तक वाचून. त्यांनी कंपनी कशी सुरू केली, का सुरू केली. तो 19 वर्षाचा होता मित्रांनो, दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा.
आणि दुसरं महायुद्ध कधी हिटलर किंवा मुसोलिनीमुळे नाही संपलं. दुसरं महायुद्ध हे जपानने शरणागती पत्करल्यावर दुसरं महायुद्ध संपलं. तर त्यावेळेला तो जपानी सेनेतला अत्यंत तरुण सैनिक होता आणि त्यांनी असा अनुभवलेला आहे की आम्ही त्या आर्मीच्या कॅन्टीनमध्ये बसलो होतो आणि बातमी आली की जपानने शरणागती पत्करले आणि युद्ध थांबले. तर म्हणाला मला ते सहन झालं नाही. मी उठलो, ताडकन उभा राहिलो आणि म्हणालो जपान हरणार नाही, मी जपानला हरू देणार नाही. अमेरिकेने हरवलं, मी अमेरिकेला हरवून दाखवीन. आणि म्हणे मी असा आवेशात बोलत होतो, पुढे बाकीचे सगळे माझ्याकडे बघत राहिले, याला काय वेळ लागला की अचानक काय झालं याला. पण म्हणे तेव्हा जे डोक्यात गेलं त्याच्यानंतर मी मार्ग शोधायला लागलो की ज्या अमेरिकेने आपल्याला हरवले त्या अमेरिकेला हरवायचं कसं. आणि मग अमेरिका इतकी ताकदवान का आहे, तर अमेरिकेत उद्योग आहे, भांडवल आहे, अर्थकारण आहे. त्या बळावर आपण अर्थकारण असं करू की आपण अमेरिकेला हरवू. आणि तिथून त्या सोनी कंपनी पुढे झाली. पण ते कसं करता येईल, कुठच्या छोट्या उद्योगातून पुढे जाता येईल. आणि तो म्हणाला माझा विजय तेव्हा झाला की जेव्हा 1980-85च्या काळामध्ये जपानी गाड्या अमेरिकेत सुद्धा अमेरिकन मोटारींची स्पर्धा करायला लागल्या. म्हणजे अक्षरशः फोर्ड वगैरे कंपन्यांनी योजना जाहीर केल्या की जो जपानी कंपनीची काच फोडेल, त्याच्यावर दगड मारेल, त्याला $100 बक्षीस. इतका अमेरिकन लोक जपानी मालाचा द्वेष करायला लागले. म्हणाला मी तेव्हा अमेरिकेला हरवलं. पण ही पॉझिटिव्हिटी आली कुठून बघा मित्रांनो, की सगळं नाही 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 होतं, त्याच्यात हा एक माणूस उभा राहिला, नाही हरू देणार. मग तो त्याच्यासारखे अनेक जण जे उद्योग आणि अर्थकारण उभं करत गेले, त्यातून जपान इतका शिरजोर झाला की तो अमेरिकेशी स्पर्धा करायला लागला. ही गोष्ट आवश्यक असते. त्यातून म्हणजे तो उभा राहिला. मी तुम्हाला काय, तो उभा राहिला. राष्ट्र असं उभं राहतं. गंमत थोडी सांगायची तर गेल्या जून महिन्यापासून इंडिया अलायन्स नावाची आघाडी तयार होते. आणि काय करतात, पाटण्यात एकत्र येतात, बैठक घेतात, बसतात, तिथे बसून निर्णय घेतात. पुढच्या वेळेला बंगलोरला बसू, बंगलोरला म्हणतात मुंबईला बसू. उभा राहायचा विचारच करत नाही. तो अजून उभे राहिलेले नाहीत. 8 महिने उलटून गेले ना, 8-9 महिने झाले. निवडणूक अर्धी झाली आता. का? उभं राहणं. उभं राहणं हा एक साधा शब्द आहे, पण तो तुम्ही कसा पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघणार आहात याच्यावर सुरू होते. आणि इथे मोदी नावाचा चमत्कार तुम्हाला कळतो. मोदी म्हणजे एक पक्षाचा एक पंतप्रधान असं बिलकुल नाही आहे. हा माणूस म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक आहे, सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आणि ठरवून, मला आठवतं ज्यावेळेला मोदी त्यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यावेळेला शरद पवारांनी एक विधान केलं होतं. कारण सप्टेंबर-ऑक्टोबरपासून मोदी प्रचाराला लागलेले होते 2013च्या. आणि 2013च्या जानेवारी टू एप्रिल या कालखंडामध्ये मी पुण्यनगरी या दैनिकामध्ये दैनिक स्तंभ लिहायचो, उलट तपासणी. त्यामध्ये मी 27 लेख लिहिले होते की भाजपला सत्तेत यायचं असेल तर त्यांनी मोदीसारख्या सकारात्मक नेत्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलं पाहिजे. कोणी बाकी बोलत नव्हतं. आणि मग राजकीय दबाव आला त्या वर्तमानपत्रावर. ते म्हणाले भाऊ हे विषय लिहू नका. तर म्हटलं कॉलम बंद करा. मी लिहायचा बंद झालो. आणि ते 27 लेख तसेच होते एप्रिलपर्यंतचे. ज्यावेळेला जुलैमध्ये मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार केला तेव्हा आमच्या इथे डोंबिवलीचे सच्चिदानंद शेवडे माझे शाळकरी मित्र आहेत. ते म्हणाले भाऊ त्याचं आता पुस्तक करू. मग डोंबिवलीचेच दिलीप महाजन मोरिया प्रकाशनचे
ते आणि शेवडे माझ्याकडे आले, म्हणाले, म्हटलं काय मला काय हरकत नाही, घेऊन जा, लेख तयार आहेत, मी काय नवीन काय लिहिणार आहे, परवानगी द्यायची ती दिली म्हटलं. पण पुस्तक करायचं म्हटले तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी एक नवा लेख लिहून देतो त्या पुस्तकासाठी, बाकीचे ते आहेत ते वापरायचे, पण ते कशा क्रमाने आणि कशा पद्धतीने वाचावेत यासाठी मी एक लेख लिहितो. आणि त्या लेखाचं शीर्षक होतं असाबियाचा आधुनिक आविष्कार. आता असाबिया हा अरबी शब्द आहे. असाबिया म्हणजे आपण सर्वसाधारण आपल्या नॉर्मल भाषेमध्ये ज्याला बंधुभाव म्हणतो किंवा ब्रदरहूड म्हणतो, तर तो असाबिया. तर असाबिया याचा अर्थ आपण काय ते हुण आले, शक आले, तुर्क आले, ज्याने आपल्यावर हल्ला केला, ब्रिटिश आले वगैरे वगैरे ऐकतो, आक्रमक म्हणतो. तर तो मुकदिमा नावाचं एक पुस्तक आहे, 14व्या शतकातला इतिहासकार इब्न खालदून याचं पुस्तक आहे. आणि त्याच्यात त्याने राज्य साम्राज्य कशी उभी राहतात, कशी रसातळाला जातात याची एक थिअरी मांडलेली आहे. आणि आणखीन एक गोष्ट की इब्न खालदून हा एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की तो पहिला इतिहासकार आहे. त्याने असं म्हटलं की राजे रजवाडे, त्यांचे वंश आणि त्यांच्या वंशावळी म्हणजे इतिहास नसतो. राजा हा जनता निर्माण करते, सामान्य माणूस राज्य निर्माण करतो आणि म्हणून राजा निर्माण होतो. त्यामुळे जनतेचा बदल असतो तो इतिहास असतो. आणि त्याच्यात पुढे तो असं म्हणतो की जो साम्राज्य स्थापन करतो, उदाहरणार्थ आपण मोगल घेतले तर बाबराने मुघल साम्राज्य निर्माण केलं, तो म्हणतो की त्याच्याबरोबर आलेले जे त्याचे सहकारी सवंगडी साथीदार होते, ते राज्य निर्माण झालं तर त्यांचा कर्णधार असतो तो राजा होतो, बादशाह होतो, आणि त्याचे सवंगडी सरदार होतात. ही पहिली पिढी असते. तो राजा झाला तरी आपल्या सवंगड्यांना सन्मानाने वागवतो. त्याला माहिती असं मी कर्णधार आहे, मी राजा आहे, हे सगळे मला मुजरा करतात वगैरे करतात, पण तरी ते इक्वल आहेत. धोनी असो, विराट कोहली असो, ते कर्णधार असतात, त्यांनाही खेळावं लागतं. कर्णधार आहे, मी आपला बसलो आहे तंबूत, बाकी 10 लोक खेळा, असं नाही होत. तसा मी कर्णधार आहे हे त्याच्या डोक्यात असतं. त्याच्या पुढच्या पिढीत त्याचा मुलगा राजा होतो, सरदारांची मुलं सरदार होतात, पण त्या राजामध्ये, त्या बादशामध्ये ओरिजिनल कर्तृत्व असतं का नाही, पण किमान त्याने आपल्या बापाला, त्याच्या सवंगड्यांना बघितलेलं असतं, त्यामुळे तो इतरांचा सन्मान ठेवतो, इतरांचा सन्मान ठेवतो. पण जेव्हा तिसरी पिढी येते त्यांनी तर आजोबा बघितलेलाच नसतो, आणि त्याला जेव्हा ऐकायला मिळतं की अरे बापरे, एवढ्या लढाया केल्या, आपल्या आजोबाला जखमा झाल्या, तो रक्तबंबाळ झाला, त्या नातवाला कळत नाही आजोबा लढाईला गेला कशाला, सैनिक पाठवायचे होते ना, सैनिक पाठवायचे होते, एवढा बेअक्कल होता आजोबा, असं त्याला वाटायला लागतं. जो कर्तृत्ववान मूळ पुरुष आहे त्याची नातवाला किंवा पणतूला लाज वाटायला लागते, तेव्हा ते साम्राज्य बुडतं. आणि लाज वाटते म्हणजे काय, जे अभिमानास्पद आहे त्याची लाज वाटते, तेव्हा ऱ्हास सुरू होतो, तेव्हा ऱ्हास सुरू. 70, 80, 90 वर्षापूर्वी या देशामध्ये वंदे मातरम घोषणा देण्यासाठी लोकांनी लाठ्या खाल्ल्या, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. हे काँग्रेसने केलं होतं ना. आज काँग्रेसचा नातू आहे, त्याला भारत माता की जय क्यों कहना है म्हणतो, कळलं? त्याला अभिमानाची लाज वाटायला लागली. तिथे काँग्रेसचा ऱ्हास झालेला तुम्हाला बघताय. काँग्रेस राहिली नाही. समस्या तिथून सुरू होते. अनेक जण मला विचारतात, अगदी भाजपचे
अगदी कट्टर कार्यकर्ते आहेत, कशाला काँग्रेसवाले घेतले, हळूहळू करत भाजपचीच काँग्रेस झाली. म्हटलं हो, काँग्रेस या भूमिकेचा जो वारसा होता तोच जर आज भाजप चालवत असेल तर भाजप काँग्रेसच होणार, भाजपची काँग्रेस होणार. कारण काँग्रेस ही भूमिका आहे. तुम्ही पक्ष म्हणून नाव बघताय पण भूमिका बघताय का? देशाची फाळणी झाली आहे, इतिहास आपल्याला रंगवून सांगितला जातो, पण फाळणी का झाली? काँग्रेस आणि मुस्लिम लीग. आणि मुस्लिम लीगची भूमिका तेव्हा काय होती? काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे, लक्षात घ्या. काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे. काँग्रेसने जेव्हा आपण हिंदूंचा पक्षावरती भूमिका सोडली तिथून काँग्रेसची घसरगुंडी सुरू झाली. तेव्हा भाजपची काँग्रेस झाली आहे का? तर हो, हे भाजपवाल्यांना अभिमानाने सांगता आलं पाहिजे, कारण तो वारसा घेऊन चालतोय. नुसता पित्याच्या पोटी जन्माला आला, नातू पंतू झाला म्हणून वारसा येत नाही. एक भूमिका असते, तिचा वारसा असतो आणि त्यावर चालतं आणि मग त्या अभिमानावर राष्ट्र उभं राहतं. आणि बघा, तुम्हाला इतकं सोपं वाटतं मित्रांनो, आम्ही इन्फ्लुएन्झा बघितले बालपणी, प्लेग, देवी या साथी बघितल्या आहेत आम्ही. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल, मला आठवतं मी 5वी 6वीत वगैरे असताना आमच्या चाळीतल्या लालबागच्या एक घरामध्ये 2 मुलांना देवी आल्या होत्या आणि मला अक्कल कुठे होती ना. पण अंधश्रद्धा किती भयंकर असते मित्रांनो, की मी दुसऱ्या एका घरात गेलो होतो आणि तिथे बोलताना बोललो, त्या पक्याला देवी आल्यात. त्याच्या आईने मला कानफडीत मारलं आणि बकोट पकडलं आणि आमच्या घरी घेऊन पण हा बघ काय बोलतो म्हणजे तुम्ही देवी आल्या हे बोललं तरी देवी तुम्हाला होईल, इतकी अंधश्रद्धा होती, इतकी अंधश्रद्धा होती. या सगळ्या साथी आम्ही बघितल्या आणि आम्ही जगाकडे आमचा देश लाचारीने बघायचा, याच्यावरचं औषध, याच्यावरची लस मिळेल की नाही, अगतिक होऊन आम्ही जगाकडे बघत होतो. मला आठवतं 77मध्ये ज्यावेळेला जनता पार्टीचं राज्य आलं तेव्हा शिवाजी पार्कवर बोलताना जॉर्ज फर्नांडिसनी अतिशय महत्त्वाच्या दुखण्यावर बोट ठेवलं होतं. तुम्हाला आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली, 30 वर्ष झाली आणि आपल्याकडे टाचणी बनवण्याचं सुद्धा ओरिजिनल तंत्रज्ञान नाही आहे. कुठे होतो आपण? 50 वर्षापूर्वी कुठे होतो बघा. आणि आणखीन एक जॉर्जनी सांगितलेली एक पॉझिटिव्ह गोष्ट होती, तुम्हाला इतकेच मी लढलो आहे, कामगारांसाठी लढलो आहे, गरिबांसाठी लढलो आहे, पण आज मी मंत्री आहे. तर मंत्री म्हणून सकारात्मक काम करताना मी म्हणेन की आजपर्यंत आम्ही सरकारकडे मागत राहिलो. आज मी सांगेन की जनता तुमचं सरकार आहे, तर जनता देशासाठी काय करणार. आणि ही भूमिका महत्त्वाची होती. ही भूमिका जवळजवळ 46-47 वर्षापूर्वीची समजून आज ती साकार झालेली आहे. जे 77च्या निवडणुकीनंतर जॉर्ज फर्नांडिस शिवाजी पार्कवर बोलले होते ते शब्द मोदींनी गेल्या 10 वर्षात खरे करून दाखवले, त्याला फार महत्त्व आहे. आज मोदीजी सांगतात आम्ही उज्ज्वला योजना राबवली, आम्ही अमुक तमुक, पण उज्ज्वला योजना राबवताना मला गंमत वाटते की भाजपवाले हे गोष्ट का नाही सांगत छाती ठोकून की मोदींनी नाही दिलं. मोदींनी जनतेला इतकं मोटिवेट केलं की जनतेने जनतेला दिलं. जे सुखवस्तू आहेत, ज्यांना गरज नाही त्यांनी गॅसवरची सबसिडी सोडा, तुमच्यापेक्षा गरजू आहेत त्यांना देता येईल हे आवाहन केलं आणि जवळजवळ 3 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांनी सबसिडी सोडली. त्याच्यातून उज्ज्वला योजना राबवली गेली. 50-60 वर्षामध्ये तुम्ही काय निर्माण केलं होतं? हातात कटोरे घेणारे लोक उभे केले, मागणारे निर्माण केले, देणारे कोणी निर्माण करायचे. विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. विंदा करंदीकरांची फार सुंदर कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ काय हात तोडून घ्या असं नाही.
तुमचेही हात देणाऱ्या मनोवृत्तीचे बनवा. आजपर्यंत घेतलंय ना, सुखवस्तू झालात तर द्यायला सुरुवात करा. हा त्या कवितेतला आशय आहे. आणि मला आठवतं नेमकी हीच गोष्ट इन्फोसिसच्या ज्या सुधा मूर्ती आहेत, इन्फोसिस फाउंडेशनच्या, त्यांना JRD टाटांनी सांगितलं की सुधा मूर्ती ही IIT शिकलेली पहिली मुलगी आहे. नाही तर मुलं जायची. मुलांसाठी हॉस्टेल पण नव्हतं मुलींसाठी. त्यांनी सांगितलं चालेल मी मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहील. आणि त्यांची टिंगल वगैरे काय टवाळ्या व्हायच्या. पण ती म्हणाली मी गडबडले असते तर चाललं नसतं, पण मी ह्या सगळ्या मुलांची तोंड बंद करण्यासाठी इतका कसून अभ्यास केला की पहिल्या सेमिस्टरला मी टॉपर झाले. आणि त्यामुळे सगळी मुलं मला वचकून वागायला लागली. फायनल इयरला असताना जेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यूज होतो, मला वाटते टेल्को किंवा कुठचं तरी त्यांना ते बोर्डवर लागलं होतं आणि त्याच्यात खाली नोट होती की मुलांसाठी आहे, मुलींनी अर्ज करू नयेत. हिने पोस्टकार्ड पाठवलं JRD टाटांना, तुम्ही स्वतःला प्रोग्रेसिव्ह म्हणता आणि मुली का नको म्हणता. ते JRDने कळवलं आणि सुधा मूर्तीने इंटरव्ह्यूला बोलवलं. पण स्त्री स्वातंत्र्य कसं असतं बघा, फलक घेऊन उभं राहून नाही येत. हे ओरिजिनल आहे स्त्री स्वातंत्र्य. तिने उलटं पत्र पाठवलं की मुलगी आहे म्हणून बोलवू नका, मुलांसारखाच इंटरव्ह्यू घ्या आणि पास झाले तरच ठेवा. आणि ऑफिसमधला जॉब नको, वर्कशॉपमधला पाहिजे. आणि ती पहिली टाटामधली महिला इंजिनियर होती. पुढे ते सगळं झालं, त्यांनी इन्फोसिस नवऱ्याबरोबर काढायचं ठरवलं तेव्हा त्यामुळे JRDशी तिचं कनेक्शन निर्माण झालं होतं. तर तिने राजीनामा द्यायचं ठरवलं कंपनी काढायची म्हणून. तर त्यावेळेला जे कसले आम्ही मराठी माणसं, आम्ही मध्यमवर्गीय आहोत, आम्ही काय करणार, 2-4 वर्ष करू, दिवाळखोरं झालो की परत नोकऱ्या शोधू. जे JRD म्हणाले नाही तुम्ही हुशारात दोघे, तुम्ही कराल, चांगलं कराल, पण एक लक्षात ठेव, तुझ्या गरजा भागल्यानंतर उरतात ना पैसे, ते आपले नसतात, ते समाजाचे असतात. आपण त्याचे ट्रस्टी असतो. त्याचा समाजासाठी सदुपयोग कसा होईल याचा विचार कर आणि कंपनी काढ. हे तिने आत्ता त्या सुधा मूर्तींनी सांगितलं. मला कौतुक वाटलं. ते ती गंमत असते. तेच विंदा करंदीकर कवितेत सांगतात, तेच जॉर्ज फर्नांडिस 47 वर्षापूर्वी सांगतात की आपण मागत राहिलो. ज्यावेळेला तुम्ही 75 वर्ष आम्ही इतकी प्रगती, आत्ता पण चालतो ना वाद, नेहरूंनी काय केलं, अमुक तमुक. मला सांगा मित्रांनो, इतकी प्रगती झाली असेल तर समाजातला प्रत्येक घटक आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे काय सांगतो, आम्ही मागासलेले होते डिक्लेअर करा. देशाने किती प्रगती केली आहे बघा की 80% लोक सांगायला लागले आम्हाला मागासलेले जाहीर करा, प्रमाणपत्र द्या, आम्ही मागासलेले आहोत. हा केवढा मोठा विरोधाभास आहे बघा. एका बाजूला म्हणायचं आम्ही प्रचंड प्रगती केली आणि दुसऱ्या बाजूला तीच नेहरूंनी केलेली प्रगती हिरिरीने सांगणारे ह्याला आरक्षण पाहिजे, त्याला आरक्षण पाहिजे. मग कसली प्रगती झाली? ही जी गल्लत आहे ही समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कारण दिशाभूल जी होत असते सातत्याने, तुमच्यासमोर इतके विषय बदलत जात असतात की आपण तुम्हाला एक मार्केटिंगचा फंडा सांगतो. मी एक काय त्या तुमच्या डिस्कवरी किंवा नॅट जिओ वगैरे आहे ना, त्यापैकी एका याच्यात बघितलं होतं, फार सुंदर. त्यांनी मार्केटिंग, सायकॉलॉजीतलं मार्केटिंगवर एक प्रोग्रॅम होता त्यांचा. तो सायकियाट्रिस्ट त्याने एक प्रयोग करून दाखवला की किती मार्केटिंग करताना आम्ही तुमच्या मनाशी कसं खेळतो. त्याने समाजात ज्यांना मान्यवर म्हणतात, न्यायाधीश, लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, अशी 5 दांडगी माणसं आणून बसवली होती. आणि त्यांना असं 4 फोटो दाखवले पुरुषांचे आणि त्यांच्या हातात कागद दिला होता. यातलं कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावित करतं, त्याच्या खाली लिहिला आकडा, तो त्या चिठ्ठीवर लिहा. आणि ते गोळा केले. मग 4 महिलांचे फोटो दाखवले
आणि परत सांगितलं की तुम्ही ज्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले त्याचा नंबर लिहा, आणि ते गोळा केले. आणि मग त्याने चाळलं आणि मग त्या 5ही जणांना विचारलं, तुम्हाला खात्रीपूर्वक सांगता येईल की तुम्ही तुम्हाला पाहिजे तो चॉईस केला आहे? आता बुद्धिमान माणसं असतात, त्यांना तू चुकलास म्हटलं की त्यांना वाटतं आपण बिगरीतच नापास झालो. बुद्धिमान माणसाची सगळ्यात मोठी कसोटी असते. अडाणी माणसांना तू बेअक्कल आहे म्हटलं तरी राग येत नाही, पण बुद्धिमान माणूस असतो ना, तो एक चूक झाकण्यासाठी 10 चुका करतो. तर ते लोक चिडले, म्हणाल काय आम्ही काय ऑर्डिनरी आहोत का, आम्ही न्यायाधीश हे ते ते. तुम्हाला हरकत नाही, थोडा वेळ थांबा, आता त्या स्क्रीनवर तुम्हाला गंमत दाखवतो. आणि त्याने गंमत दाखवली. जे 4 पुरुषांचे फोटो होते ते प्रत्यक्षात 2च पुरुष होते. एकाची 3 रूपं दाखवली होती आणि एक ओरिजिनल होता. महिलांचं पण तेच होतं, 2च महिला होता. पण 5ही जणांपैकी एकानेही जो ओरिजिनल पुरुष होता किंवा ओरिजिनल महिला होती ती निवडलेली नव्हती. फरक गंमत लक्षात आहे की जे वेगवेगळ्या रूपातले 3 होते त्यापैकीच एक कोणीतरी निवडला होता, पण तो ओरिजिनल जसाच्या तसा होता किंवा जी महिला ओरिजिनल होती ती एकानेही निवडली नव्हती. अशा रीतीने तुमच्या माथी गोष्टी मारल्या जातात. इकडे वळला तरी तेच, तिकडे वळला तरी ते, तिकडे वळला तरी तेच. मग यातले केस आवडतात. महिलांचं असताना मला फारसं कळत नाही. आमच्या घरात नात्यात वगैरे भांडणं होतात की ही नारायण पेटी आहे आणि काहीतरी बऱ्याच साड्यांची नावं मला सांगता येणार नाहीत. पण ते एकदा मी आमच्या मेहुणीला म्हणालो की तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुला त्याच्यातला पदर पाहिजे, ह्याच्यातली धार पाहिजे, ह्याच्यातला कलर पाहिजे, त्याच्यातले आणखीन असं एकत्र कसं मिळेल, कारण त्या प्रत्येक ब्रँड आहेत ना ते. तर तिला राग आला होता. पण सांगायचा हेतू असा की असं एकत्रित केलेल्याचा जो परिणाम होतो तुमच्यावर नकळत. तुम्हाला सांगतो ना, आता इथे माझ्याच वयाच्या आसपासच्या अर्ध्यापेक्षा अधिक लोक आहेत. आजच्या काळात देखील, आजच्या काळातली चमकी चमेली तुमची पण पाठ आहे की नाही सांगा मला. कुठे पाठ केले हो, पण ते कानावर इतका वेळ पडतं की लक्षात राहून जातं. आपण पाठ केलेलं नसतं. शाळेत कान पकडून जेव्हा कविता पाठ करायला सांगायचे त्या होत नव्हत्या. पण सगळीकडून जेव्हा मारा होतो, कोणाच्या तरी घरी बारसं आहे, लागला लाऊडस्पीकर, कोणाच्या तरी घरी TV आहे, त्याच्यात कुठचं गाणं लागलं आहे, त्यामुळे ते गाणं इतकं तुमच्या माथी मारलं जातं की तुमच्या नकळत पाठ होऊन जातं. जशी तुम्ही आयात केलेली नसतात, मागवलेली नसतात, पण झुरळं मच्छर तुमच्या घरात येऊन पोचतात ना, एवढी फट मिळाली की येतात. तसं मार्केटिंग हे तुमच्या डोक्यावर येऊन आपटलं जातं आणि तुमच्या नकळत तुम्हाला वाटतं आवडायला लागलं असं वाटतं किंवा परिचित आहे असं असू दे ना असं वाटायला लागतं. मार्केटिंग मित्रांनो तसं चालतं. आणि हे हळूहळू करत आपल्या सार्वजनिक जीवनात, राजकारणात सुद्धा आलेलं आहे. मोदींनी 15 लाख रुपये दिले, माझ्याकडे आलेले नाहीत, कुठे आहेत ते? अहो, आजपर्यंत एकही पत्रकार पुराव्यानिशी मोदींनी 14मध्ये 15 लाख देतो असं म्हटल्याचा पुरावा दिलेला नाही. पण तेच बोलत राहायचं. ही जी समस्या असते ना मार्केटिंग, आणि आपल्याला विचार करायला वेळ नसतो. खरं म्हटलं तर आपल्याला श्वास घ्यायला वेळ नसतो. आचार्य आत्रेंचा फार सुंदर किस्सा आहे. एक कोणतरी अशा व्याख्यानासाठी त्यांच्या मागे लागला होता खूप, आणि अमुक नाही, मग त्या तारखेला, मग या तारखेला. अत्रे अतिशयोक्ती करण्यात वाकबगार होते. त्यामुळे काय सांगू, मरायला वेळ नाही. म्हणजे सवड असती तर मरून गेलो असतो. मार्केटिंग करताय की तुम्हाला विचार करायला पण सवड दिली जात नाही. विचार करायला सवड दिली जात नाही. त्यामुळे जे येतं त्यातून तुम्हाला चॉईस करायचा असतो. आत्ता देखील तुम्ही, आता पुढच्या 1-2 दिवसात मला वाटते भरपूर सर्वे येतील. एकामागोकारण 19ला पहिलं मतदान आहे, 17ला संध्याकाळी 5 वाजता प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्याच्या आधी 17 म्हणजे 16, उद्या परवा असं कधीतरी दणादण सगळ्या चॅनेलवर सर्वे येणार आहेत आणि निकाल लागल्यासारखे भांडणार आहेत सगळे. अमुक नाही, तमुक नाही. मग तो सांगणार नाही हा आत्ता सर्वे आहे असं ते भांडणार आहेत. पण हे सर्वे जेव्हा, आता मी
2014 आणि 2019 मी कुठलाही सर्वे घेतला नव्हता, पण दोन्ही वेळेला मी पुस्तकं लिहिली आणि माझा अंदाज बरोबर आला आणि मी कुठलाच सर्वे घेतला नाही. आत्ता पण मी गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये माझा अंदाज जाहीर केला होता, आता त्याच्यावर पुस्तक लिहिलं आहे अश्वमेध म्हणून. म्हणजे ही निवडणूक कशी होते, या निवडणुकीचं चरित्र काय, स्वरूप काय, हे सुद्धा माहिती नाही लोकांना. आणि आवेशात बोलत असतात, आवेशात बोलत असतात. आता तुम्हाला एक गंमत सांगतो की तुमच्या काय म्हणतात त्याला 370 या 400 पार याच्यावरून चर्चा चालू आहेत. आता या चर्चा होता होता मार्केटिंग कसं आहे बघा, भूलभुलैया कसं आहे बघा, की तुम्ही 1-2 महिने मागे जा, इंडिया अलायन्स, इंडिया आघाडी ये होत्या. मोदींना परत येऊ द्यायचं नाही हो कुठल्याही परिस्थितीत, नाही तर हुकुमशाही येईल, संविधान धोक्यात वगैरे वगैरे चर्चा चालू होता. आणि मग त्याची स्ट्रॅटेजी काय, तर 250च्या आधी मोदींना रोखायचं, भाजपला 250 गाठूच द्यायचा नाही. ठीक आहे, हा तुमचा अजेंडा होता, हरकत नाही, पण त्या अजेंड्यावर ठाम राहा. तो अजेंडा अंमलात कसा आणायचा बघा, बरोबर आहे. आता गंमत अशी झाली, ही 1-1.5 महिना चर्चा चालू होती आणि मग लोकसभा विधान काय ते संसदेचं शेवटचं अधिवेशन झालं आणि शेवटच्या भाषणात मोदींनी सांगून टाकलं 370 BJP, 400 पार NDA. सगळी चर्चा 370 वरून. अरे तुमचा अजेंडा 250 आहे ग, तो पकडून ठेवा ना. तुम्ही मोदी काही बोलत, तुम्ही का चर्चा करता? कळलं मार्केटिंग कसं आहे ते, कळलं मार्केटिंग कसं आहे ते. हमने 370 धारा हटाई, 370 आ जाएगे, हे लगेच. तो परवा यशवंत देशमुख म्हणून सेफॉलॉजिस्ट आहे, त्याचं वाक्य मला फार आवडलं. त्याने हा मुद्दा सांगितला एका चॅनेलवर बोलताना, कि मोदी ने खंबा गाड़ दिया 370, हम सगळे बंदर उधर ऊपर से नीचे दौड़ रहे हैं म्हणाल. त्यांनी स्वतःला माकड म्हणून घेतलं. अरे बेटे, मुद्दा आपल्याला जर अडवायचं तर आपण कुठे अडवू शकतो. आता तुम्हाला गंमत सांगतो, ह्यात चलाकी कुठे आहे. चलाकी अशी आहे की 370 अशक्य आहे का, अशक्य आहे का ह्याचा विचार केला पाहिजे. आणि ही चर्चा होत नाही. 303 जागा भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. 1 नंबर म्हणजे जिंकला, बरोबर आहे. 303 भाजपच्या आल्या, म्हणजे त्या मतदारसंघात 303 मतदारसंघात भाजपचा उमेदवार 1 नंबराने आला होता. त्या 303मध्ये 224 जागा अशा आहेत की जिथे भाजपने 50% अधिक मतं मिळवली होती. म्हणजे त्यावेळेला सुद्धा मतविभागणी टाळली असती, इंडी अलायन्स असती, तरी त्या 324 आल्याच असत्या. आता हे समजायचं तर थोडं क्रिकेट समजतं, की ज्या काळात गावस्कर, सचिन तेंडुलकर वगैरे असे खेळाडू पूर्वी, आता तर भरमार झाली आहे, त्यावेळेला 2-3 चांगले खेळणारे बॅट्समन होते. पण ओपनिंगला गावस्कर आला किंवा वन डाऊन सचिन तेंडुलकर आला, 200-150पर्यंत घेऊन जाणार. मग पुढच्या 7-8 जणांमधले 1-2 खेळले तरी 350 पार होतं. हे गणित होतं, हे गणित होतं. गावस्कर आले ना, नो प्रॉब्लेम, बरोबर आहे. 224 हे तसे आहेत. 224 इंडिया अलायन्स करा न करा तरी येणारच आहेत. आणि मग उरलेल्या 71 जागा ज्या आहेत त्या 50% कमी, पण 40%च्या वर आहेत. त्यामुळे लढण्याच्या, जिंकतात कुठून जागा, निवडणूक समजून घ्या मित्रांनो. जी जागा जिंकण्यासाठी तुम्ही उमेदवार उतरवता त्याला निवडणूक लढणं म्हणतात. 14मध्ये केजरीवालने पण 427 उमेदवार उभे केले आणि 425 लोकांचं डिपॉझिट गेलं. त्याला लढणं म्हणत नाही. आता गंमत अशी, जिंकायच्या जागा ज्या असतात त्या लढायच्या जागेतून येतात, लढायच्या जागेतून येतात. आणि म्हणून सांगितलं की 303 ह्या झाल्या, जिंकलेल्या आहेत. पण भाजप 2 नंबरने हरलेल्या जागा किती लोकांना माहिती असतात, त्याची चर्चाच होत नाही. त्या होत्या 72 जागा.
बेरीज करा किती होतात? 375. बरोबर आहे ना? भाजप 1 किंवा 2 नंबरला असलेल्या 5 वर्षापूर्वीच्या जागा 375 आहेत. 3 नंबरच्या जागा काहीतरी आणखीन 71 आहेत. यांची एकत्रित बेरीज केली तर या 72-75 काढल्या तर 160 जागांवर भाजप गेल्या 2.5 वर्षापासून काम करतोय. आणि 2.5 वर्षापासून काम करतो म्हणजे काय? शाळा, आपण शाळेत बसलोय ना, या शाळेमध्ये किंवा कुठल्याही शाळेमध्ये एक 5-50 मुलं अशी असतात की जी कायम पहिला, दुसरा, तिसऱ्या नंबरात असतात. आणि ती मुलं वर्षभर अभ्यास करतात आणि परीक्षेच्या वेळेला वर्गाच्या आत जाताना सुद्धा अभ्यास करूनच आत जातात. त्याला भारतीय जनता पक्ष म्हणतात. आणि वर्षभर उडाणटप्पूपणा करायचा आणि शेवटच्या 2 महिन्यात रात्र रात्र जागायचं, त्याला इंडिया अलायन्स म्हणतात. इथे फरक असतो. हा निवडणुकीतला सोपा फंड आहे. आणि मी ह्या सगळ्या राजकारणाचा जेव्हा अभ्यास करत असतो, काही काही लोकांशी भेटतो, बोलतो, तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो, आपण 2014 किंवा 2019मध्ये इतक्या वाईट पद्धतीत का हरलो, ह्याचा काँग्रेस पक्ष असो किंवा इतर विरोधी पक्षांनी गंभीरपणे अभ्याससुद्धा केला नाही. पण भारतीय जनता पक्ष कसा अभ्यास करतो हे समजून घ्या. याची चर्चा होणार नाही. ते पत्रकार परिषद सकाळी 9 वाजता घेऊन रोजच्या शिव्यांचा कोटा रेशनवर पुरवत नाहीत. पण भारतीय जनता पक्षामध्ये एक असा ग्रुप आहे, त्यांनी डेडिकेट केलेला ग्रुप आहे, की ते फक्त हरलो कुठे याचा अभ्यास करत नाही. तर या निवडणुकीत आपण इतक्या जागा का जिंकल्या, ही जागा जिंकली तर का जिंकली, पूनम महाजन काय ते उत्तर दक्षिण मुंबईतून का जिंकली, याचा अभ्यास केला जातो. म्हणजे ही फ्लूक आहे का, इथे आपली खरोखरच ताकद आहे का, नसेल तर आत्ता जागा जिंकली पुढच्या वेळेला जाईल, या दृष्टीने जी तयारी केली जाते. गंमत म्हणून तुम्हाला एक सांगतो, माझ्या सासूबाईंचे ते शिक्षिका होत्या, त्यांची बहीण पण शिक्षिका होती. आणि नाव सांगत नाही, पण दादरमध्ये ज्या शाळेत सगळ्यात डल पोरं जायची त्या शाळेत त्या शिक्षिका होत्या. मग त्या शाळेतल्या पोरांचे किस्से सांगायचे. तर अनेकदा ते निबंधाच्या वह्या पण आम्हाला वाचायला दाखवायच्या. वाचवाच गंमत आहे. निबंधाचा विषय होता शालांत परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलाची मुलाखत. हा निबंधाचा विषय. काय आहे निबंधाचा विषय? शालांत परीक्षा बोर्डाच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलाची मुलाखत. लिहिणारा त्या शाळेचा विद्यार्थी निबंध लिहितोय. हां, परीक्षेत कितवा आलास? मुलगा, पहिला आलेला मुलगा सांगतो, दुसरा आलो. पहिला आलेला मुलगा मुलाखतीत उत्तर काय देतो? दुसरा आलो. मग पुढे काय करायचा विचार आहे? यावर्षी कच्चे राहिलेले विषय पक्के करायचे. पहिला आलेला मुलगा आहे. हा जो गफलतीचा प्रकार असतो ना, तो लक्षात घ्यायला लागतो. आणि तिथे ह्या लोकांचे हाल झालेले आहेत. ह्यांच्याकडे गांभीर्य नाही आहे आणि ती एक मानसिकता असते. लक्षात घ्या. कसं असतं की 10वी 12वी ज्या परीक्षेत नापास झालात की पहिली गोष्ट म्हणजे परत शाळा नाही आहे ना आता. मग काय ऑक्टोबरमध्ये मार्चमध्ये परीक्षा असेल, तोपर्यंत शाळा नाही, रोज काय करणार? मग घरचे ओरडाआरडा करतात, तेवढा वेळ अभ्यासाला कुठे कोचिंगला जा वगैरे चालतं. पण तो मुलगा जेव्हा हातात पुस्तक घेतो, वही घेतो, ते त्याला वाटतं हा धडा तर झालेला आहे, याचा तर अभ्यास आपण केलेला आहे, ही गणितं सोडवलेली आहेत, म्हणून त्याला अभ्यासाचा येतो कंटाळा, लिथार्जी येते आणि तो अभ्यास करतच नाही. होता 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 परीक्षेची तारीख जवळ येते, मग रात्र रात्र जागरण सुरू होतं. पाटणा, बंगलोर, मुंबई, 3 महिने झोप, जानेवारीत दिल्लीला बैठक. किती राजकारण सोपं आहे बघा मित्रांनो. हे तुम्हाला कुठल्या चॅनेलवर ऐकायला मिळालं का? हे चॅनेलवर ऐकायला, हे राजकारणाचं डिबेट असं झालं पाहिजे.
हे एक पक्ष पराभूत झाला म्हणून नाही संपत. तो का पराभूत होतोय, हा जिंकला का, तो हरला का, त्याच्या हरण्यामागे त्याचा नाकर्तेपणा आहे, तो दाखवता आणि समजावता आला पाहिजे. आणि हा जोपर्यंत समजावला जात नाही तोपर्यंत मतदार आपलं मत बनवू शकत नाही. आणि मत बनवलं नाही तर दान कसलं करणार, दान कसलं करणं. आजच सकाळची गोष्ट आहे, आमचा प्रदीप भंडारी म्हणून एक सेफॉलॉजिस्ट आहे, तुम्ही बघत असाल, जन की बात म्हणून तो सर्वे करतो आणि वेगवेगळ्या हिंदी इंग्लिश चॅनलवर दाखवतात. त्याचा मला फोन आला होता की ये आहे वो, तो बोलत होता बरंच गोष्ट. तर मग मी एक व्हिडिओ केला होता की तमिळनाडू त्यावेळेला चमत्कार घडेल. तर तुम्हाला आप ऐसे क्यों बोल रहे, क्या होगा तमिळनाडू. तर म्हटलं तमिळनाडूचे जे ते मोदींच्या रोड शोचे व्हिडिओ येतात त्यातला मोदी बघू नको फुलं अंगावर पडलेला, पण रस्त्याच्या कडेला उभे लोक आहेत ना ते बघ म्हटलं. त्या लोकांच्या बॉडी लँग्वेजकडे बघ, मग तुला तमिळनाडूत काय बदल होतो तो कळतो. त्या बायका मुलं, अगदी काही ब्राह्मण आहेत ते धोतर नेसले, पंचा नेसलेले, गळ्यात जानवं घातलेले, गंध लावलेले, त्या बायका गजरेवाल्या, त्या अशा त्या किती इमोशनल झाल्यात बघा, त्या एक्साईट किती झाल्यात बघा. ही कोणतरी आमचा आवाज उठवणारा आलाय. या दबलेल्या भावना होत्या. गेल्या 40 वर्षात तमिळनाडूचं राजकारण हे 2 द्रविडी गटांमध्ये विभागलं गेले, तिसऱ्याला वावच नव्हतं. तिसरं कोणी ना काँग्रेस ना भाजप, स्थानच नव्हतं. अन्नमलाई हा नवा जो भाजपचा नेता तिथला आहे, ह्याने पहिल्यांदा सनातन हिंदू धर्म ही भूमिका घेऊन संपूर्ण एकेका विधानसभा मतदारसंघात 4 महिने पदयात्रा केली. आणि तिथल्या ज्या पारंपरिक सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या त्याच्या पदयात्रेमध्ये इन्व्हॉल्व करून घेतला. व्हॅनिटी व्हॅनमधून गेला नाही, ट्रकमधून गेला नाही. मुद्दा असा आहे की तो कॉमन मॅनशी भेटत होता आणि त्यामुळे जो रिस्पॉन्स आलेला आहे तो दबलेला वर्ग आहे. आणि दबलेला जेवढा ठेवाल तुम्ही तेवढा तो उफाळून बाहेर येतो. कुकरला शिट्टी कशाला असते की तो कुकर साठलेल्या वाफेमुळे फुटू नये याच्यासाठी त्या शिट्टीतून वाफ सोडली जाते. तसा हा जो दबलेला उदासीन वर्ग आहे, हा उदासीन 30-25% मतदार आहे. तो म्हणतो नाही गेलो तरी फरक पडणार नाही, हा द्रविड पक्ष किंवा तो द्रविड पक्ष. तर तो उदासीन वर्ग जो बाहेर पडायला लागलाय तो मोठा चमत्कार घडवतो. आणि म्हणून त्याला म्हटलं तू ती रस्त्याच्या कडेला उभी माणसं बघ, ते जे भावनाविवश होत आहेत, अनेक जणांच्या डोळ्यात अश्रू आहेत. अरे मोदीने असं काय केलं त्यांच्यासाठी की त्यांना असं उफाळून आल्यासारखं आनंदाचे अश्रू येत आहेत की ठीक आहे हा माणूस आमच्यासाठी काहीतरी करेल, हा आमच्या दबलेला आवाज जो आहे तो अधिक बुलंद करेल. म्हटलं तिथे फरक पडतो, तिथे फरक पडतो. आणि म्हणून त्याला म्हटलं की तो म्हणतो की आप तो सर्वे करते नाही हो, आप कैसे निकाल लेते हो. कारण त्यांनी माझी 2दा-3दा भेट झाली. त्याला म्हटलं सर्वेमध्ये आणि माझ्यामध्ये एक फरक आहे. तुम्ही जेव्हा सर्वे करता तेव्हा तुम्ही डोकी मोजता, म्हटलं मी डोक्याच्या आत आहे ते मोजतो. आणि म्हटलं म्हणून तुला हे उदाहरण दिलं की ते रस्त्याच्या कडेचे लोक बघ ते सांगतात काही. आणि ही बॉडी लँग्वेज देहबोली असते मित्रांनो. देहबोलीवरचे पण चांगले व्हिडिओ तुम्हाला त्या नॅट जिओच्याने मिळतील, फार अप्रतिम व्हिडिओ आहे. आपण बोलतो, आपण जे बोलतो त्यातून 7 ते 8% आपण व्यक्त होतो, 7 or 8%. पण तुम्ही जेव्हा कम्युनिकेट करत असता तेव्हा तुमचं शरीर जे आहे, शरीराचे सगळे अवयव जे आहेत हे अवयव 90% अधिक व्यक्त होत असतात. तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. कळलं. सुप्रियाताई सुळेंकडे बघा तुम्ही, त्यांचं सगळं स्टेटमेंट शेवटपर्यंत ऐका.
त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता लपत नाही, ओशाळले पण लपत नाही, शेवटी त्या हसून दाखवतात. बरोबर आहे का चुकीचं बोलतोय मी? मुद्दाम घरी गेलात की आता सवड काढून सुप्रियाताईंना शांतपणे बघा, शेवटपर्यंत बघा. त्या सगळ्या बोलण्यामध्ये कुठेही हसू उत्साह नसतो, पण संपल्यावर हसून दाखवलं जातं. तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो. यातून कळतं मित्रांनो, यातून कळतं काय होतंय ते. आणि म्हणून राजकारणाकडे बघताना फक्त निवडणूक हा जिंकला तो हरला असं नाही. आणि त्यांना दरमहा 6,000 रुपये बँकेत टाकायचे आहेत, म्हणून मोदींनी आत्तापासून बँकेची खाती गरिबांची काढून दिली. म्हटलं एवढं एक काम तर राहुल गांधींचं मोदींनी केलं ना, बाकी काय केलं तुम्ही शोधा. म्हटलं ही गंमत असते मित्रांनो. हा विषय जर भाऊ तोरसेकर बोलतो तर माझ्याकडे काही दिव्यदृष्टी अशातला भाग नाही. मी साधा पत्रकार आहे. मला अनेक जण जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा मी एक गोष्ट सांगतो की माझ्यातलं मूल मी मरू दिलं नाही. मुलांमध्ये जबरदस्त क्युरिओसिटी असते, कुतूहल असतं. प्रत्येक गोष्टी तुम्ही सांगा ना, ते पोर तुम्ही बाहेर फिरायला नेलं, एकदा बोलायला लागलं की विचारू नका हे काय ते काय, असं का तसं का. शेकडो प्रश्न विचारतं, कारण त्याला जाणून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं. मी माझ्यातलं ते मूल कधी मरू दिलं नाही. मला जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल हे असते. आता हे तुम्हाला सांगितलं ना की 370 म्हटलं 370 कलम आणि 370 जोडलं तर मोदींची टिंगल होणार आहे, कळत नाही मोदींना. हे 370 कलम गेल्यामुळे काय 370 जागा मिळतात का, अशी टिंगल होणार हे मला कळतं, तर मोदींना काय नाही कळलं. याचा जेव्हा मी विचार करत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की 370 आहेत का मी शोधलो. आणि मग 75 अधिक 72 अधिक 303 अशी बेरीज करत गेलो, तेव्हा त्या 370चा आकडा माझ्या लक्षात आला की मोदींच्या शहांच्या डोक्यात तो आकडा पक्का आहे. त्याच्यासाठी 2-3 वर्ष आधी काम सुरू झालेलं आहे. पण गंमत अशी असते मित्रांनो की मोदींनी 370 बोलल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी तो सिरियसली घेतला. तो 370 होऊ नये म्हणून ते प्रयत्न करतील, तेव्हा त्यांनी सिरियसली घेऊ नये, त्याची टिंगल करावी म्हणून 370 कलम आणि 370 जागा जोडल्या, स्वतःची टिंगल होण्यासाठीच. कारण बुद्धिजीवी वर्ग हा सर्वाधिक अडाणी असतो, मूर्ख असतो, याच्यावर मोदींची अगाध श्रद्धा आहे. अगाध श्रद्धा आहे. मला सांगा 2012 त्या मौलानाची टोपी परत दिली, आठवतं ना तुम्हाला? इतका वेळ लाखो वेळेला टी व्हीवर दाखवलं गेलं, बघा इस्लामचा अपमान, मोदी मुसलमानांचा विरोध करतात, त्याची टोपी परत दिली, हा इस्लामचा अपमान आहे वगैरे वगैरे वगैरे. मला सांगा एका पेंडॉलमध्ये, मोठ्या मंडपामध्ये तो सगळा प्रकार घडला. मोदींना माहिती नव्हतं इथे 50 कॅमेरे लागलेत आणि ह्याच्यात हे शूट झालं, तर हे नको तितक्या वेळेला आपल्या विरुद्ध वापरलं जाईल हे न कळणे इतके मोदी अडाणी नव्हते, दूधखोळे नाहीत. पण हे शूट व्हावं, हे लाखो वेळ दाखवलं जावं, ही मोदींचीच इच्छा होती. कारण ज्यांना आपले वेगवेगळ्या पक्षातले सेक्युलर हिंदू नेते टोपी घालून इफ्तार पार्टीला जातात पण गणेशोत्सवात यायला नकार देतात, याच्यामुळे अस्वस्थता असलेला जो समाज आहे त्याला आपण टोपी परत केली तर अभिमान वाटेल, हे मोदींना माहिती होतं. मित्रांनो, ती टोपी परत दिली, त्यानंतर 2 वर्षात 12% हिंदू मतांची हिंदू वोट बँक तयार झाली. भाजपची मोदी पूर्व काळातली वोट बँक जास्तीत जास्त 23% आणि कमीत कमी 18% होती. आपण याचा मधलं काढलं तर ते 19 होतात. 19 अधिक 12 31. 14 मोदींना 31% मतं मिळाली.
त्या एका टोपीने 12% हिंदू वोट बँक तयार केली. तेव्हा ह्या गोष्टी जेव्हा होत असतात त्या डोळसपणे बघता आल्या पाहिजेत, डोळसपणे बघता आल्या पाहिजे. यातून सिग्नल दिला जात असतो. आता गंमत बघा की आपल्या विरोधात हे चित्रण वापरावं ही मोदींची इच्छा होती, पण मोदींनी कुठच्या चॅनेलला फोन करून सांगितलं ते जरा परत परत दाखवा? नाही ना. हे सगळे बुद्धिजीवी चॅनेलवरचे संपादक मूर्ख बेअक्कल हे मोदीच्या विरोधी प्रचारासाठी मोदींना हवं ते करत गेले. याला चतुराई म्हणतात. आपल्याला हवं ते म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की मोदींच्या गेल्या 10 वर्षातल्या राजकारणाकडे बघितलं तर मला तो पूर्वी अमोल पालेकरचा आलेला गोलमाल सिनेमा आठवतो. त्याच्यामध्ये तो उत्पल दत्त होता ना, मुलीचा बाप, तो अखंड बुद्धिबळ खेळत असतो आणि इथून सोंगट्या हलवलं की तिकडे जाऊन बसतो, तिकडून पण तोच खेळतो. गेल्या 10 वर्षातलं देशातलं राजकारण बघितलं तर विरोधी पक्षांकडून सुद्धा मोदी स्वतःला पाहिजे तेच करून घेतात. मॅन्युप्युलेशन कसं असतं बघा, मॅन्युप्युलेशन कसं असतं. महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आलात तर तेवढी चतुराई काही प्रमाणात का होईना तुम्हाला देवेंद्र फडणवीसांकडे दिसते. आमच्या मराठी पत्रकारितेमध्ये शरद पवारांनी डोक्यावर नसलेले केस खाजवले तरी मुरब्बीपणा आहे असं सांगायची फॅशन आहे. शरद पवार देवेंद्र फडणवीसांना बरोबर ओळखतात. पण किती ते बोलले ना देवेंद्र, अहो तुमच्या नाकाखालून 2 पक्ष घेऊन गेलो, तुम्ही काय केलं? काय करत होते पवार? काय करत होते पवार? ज्या वेळेला 40 आमदार गुवाहाटीला गेले तेव्हा पवारांची रिॲक्शन काय होती? तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न नव्हता. कारण ते 40 आमदार गेल्यामुळे मेजॉरिटी महाविकास आघाडीची जाणार होती. पण पवारसाहेब गुगली टाकत बसले, कारण आमचे सासरे गुगली. शरद पवारांचे सासरे हे कसोटी क्रिकेटमधले उत्कृष्ट गुगली गोलंदाज होते, सदू शिंदे. पण ज्या वेळेला तुम्हाला झिंग चढते आपणच शहाणे असल्याची, तेव्हा तुम्ही अधिकाधिक मूर्खासारखे वागायला लागतं. मित्रांनो, दारुडे तुम्ही बघितलेत ना, दारू जास्त झाली की तोल जायला लागतो. पण तो दारूमुळे जात नसतो, लक्षात घ्या. दारू जास्त प्याल्यामुळे माणसाचा तोल जातो असं नाही आहे. दारू आपल्याला जास्त झाली आहे ही जी भावना असते ना, त्यावेळेला माणूस तोल सावरत चालायला लागतो. नॉर्मली आपण तोल सावरत चालतो का? 1 पाऊल टाकलं, दुसरं टाकलं, तिसरं टाकलं, नाही. आपण सगळा पाय टेकवत सुद्धा नाही जमिनीवर चालताना, फटाफट पावलं टाकत जातो. तेव्हा आपला पाय सगळ्याच्या सगळा जमिनीला लागत नाही. पण आपल्याला जास्त झाली असं वाटतं ना, तो जपून चालायला लागतो, तेव्हा तो सगळाच्या सगळा तळवा टेकायला लागतो, तिथे तोल जायला लागतो. स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या माणसाची हीच गोची असते. तो सगळी बुद्धी प्रत्येक ठिकाणी पणाला लावायला जातो आणि चूक करतो. आणि तिथेच मोदींनी या सगळ्यांना गुरफटून ठेवलेलं आहे. जगातला सर्वात महान अर्थशास्त्रज्ञ होता, त्याने 6व्यावरून 11व्या जागी अर्थव्यवस्था नेली आणि अडाणी माणूस आणून बसवला, त्यांनी 11व्यावरून 4थ्यावर आणली. याचं कारण, तुम्ही प्रत्येक गोष्टीत नॉर्मल असतात, त्यासाठी बुद्धी वापरायची गरज नसते. पण एकदा तुम्ही स्वतःला शहाणं समजलात की तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट होता. आणि मोदी आणि शहा हे 2 माणसं मी गेली 10 वर्ष 12 वर्ष वॉच करतोय, ते 1 सेकंदसुद्धा ओव्हर कॉन्फिडंट नसतात. तुम्ही साधा विचार करा, अरे उत्तर प्रदेशात 80 पैकी 72-73 जागा निवडून आणणं सोपी गोष्ट नव्हती.
अमित शहा त्याच वेळेला गृहमंत्री किंवा उपपंतप्रधान होऊ शकले असते, पण नाही. त्यांनी पक्षाध्यक्ष होणं पसंत केलं आणि 5 वर्षात पक्ष असा बनवला की दुसऱ्यांदा 300 पार जाऊ शकला. ही माणसं पक्ष उभा करतात. हिटलरचं एक फार सुंदर वाक्य आहे. माइन काम्पमध्ये हिटलर म्हणतो की ज्या वेळेला मला आत्ताच काहीतरी मिळालं पाहिजे अशी भावना असलेली माणसं तुमच्या पक्षात गर्दी करायला लागतात, तेव्हा समजावं त्या पक्षाचा ऱ्हास जवळ आला. काँग्रेस तिथेच फसली. काँग्रेस तिथे फसली आहे. काँग्रेसमध्ये सगळ्या अशा लोकांना, तो काल परवा तो त्यांचा प्रवक्ता गौरव वल्लभ बाहेर पडला, तो काय म्हणाला, काँग्रेस पक्षाचं निवडणूक धोरण कोण ठरवतोय, ज्याने आयुष्यात निवडणूक लढवली नाही? जयराम रमेश. चार वेळेला 4थी टर्म आहे, राज्यसभेत बसतो, जनतेसमोर जात नाही, त्याला जनभावना माहिती नाही. तो माणूस तुमचं निवडणूक धोरण ठरवणार कसं होईल मित्र? आणि तिथे बघ, गांधीजींचं एक फार सुंदर वाक्य आहे की तुमच्या सहकार्याशिवाय तुमचा कोणी अपमान करू शकत नाही. क्रिमिनॉलॉजीमध्ये पण असंच एक हे आहे, एखादा गुन्हा घडण्यासाठी 4 गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे गुन्हा करणारा गुन्हेगार, दुसरा त्याचा व्हिक्टीम म्हणजे तो ज्याला फसवणार, बळी घेणार, तो असावा लागतो. तिसरं कारण मोटिव्ह, तो गुन्हा करण्यामागे गुन्हेगाराला हेतू, उद्दिष्ट असावं लागतं आणि फायदा असावा लागतो. आणि चौथी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोऑपरेशन ऑफ द व्हिक्टीम, बळी जाणाऱ्याचं सहकार्य. मित्रांनो, निर्भया चुकीच्या वेळी चुकीच्या जागी नसती तर पुढली घटना घ्यायली असतं का? कारण ते तर बस घेऊन रोजच्या रोज बस फिरवणारे लोक होते दिल्लीमध्ये, पण त्यांना ती संधी मिळाली. दॅट इज कोऑपरेशन ऑफ द व्हिक्टीम. आज भाजप किंवा मोदी काँग्रेसला इतका दारुण पराभव करू शकत असतील तर त्यासाठी सगळ्यात मोठं योगदान राहुल गांधींचं आहे. कोऑपरेशन ऑफ द व्हिक्टीम. समजा या निवडणुकीत 6 महिने राहुल गांधींनी जर आपण निवडणूक आणि राजकारण यातून निवृत्त होतो अशी घोषणा केली असती तर भाजपची तारांबळ उडाली असती. कारण ते गृहीत धरलेलं असतं, हे राहुल गांधी असला की इथे फायदा होईल, तिथे फायदा होईल, ही स्ट्रॅटेजी असते ना. मला एक क्रिकेटमधला गोष्ट आठवते. तुमचा बिशन सिंग बेदी निवृत्त झाल्यानंतर कॉमेंटेटर म्हणून काम करत होता. तर त्यावेळेला एक 25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, नव्याने हे TV वगैरे सुरू झाले होते. तर त्या NDTV होता की स्टार न्यूज होता मला आठवत नाही, टर्निंग पॉईंट म्हणून ते वर्ल्ड कपच्या वेळेला कार्यक्रम करायचे आणि त्यामध्ये आज झालेल्या सामन्याचं समालोचन आणि एक्सपर्ट कोणतं, बिशन सिंग बेदी. तर नेमकं त्या दिवशीची मॅच इंग्लंडमध्ये ती काय ते विश्वचषक चालला होता आणि हे झालं नाही, काय म्हणतात ते, पावसामुळे मॅचच झाली नाही. मॅच झाली नाही तर आता कशावर बोलणार? तर त्यांनी ठरवलं की उद्या जो सामना आहे भारत पाकिस्तान त्याच्याबद्दल बोलू. तर त्या अँकरने बिशन सिंग बेदीला विचारलं की पाकिस्तानच्या विरोधात भारताची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय डावपेच भारताने खेळले पाहिजे. तो तुम्हाला बिशन सिंग बेदी एक कॅरेक्टर आठवत असेल, तो असा मान हलवायचा, असा 1 मिनिट विचार केला आणि म्हणाला अझरुद्दीन शुड ड्रॉप हिमसेल्फ. अझरुद्दीन हा कॅप्टन आहे आणि बिशन सिंग बेदी काय म्हणतो की उद्याच्या सामन्यामध्ये ऐन वेळेला अझरुद्दीननी स्वतःला सामन्यातून बाजूला काढायचं. तो अँकर हैराण झाला, म्हणा असं कसं होईल, तो कॅप्टन आहे. मला वही तो स्ट्रॅटेजी आहे. तो म्हणाला कसं? मला अझरुद्दीन कुठचाही सामना टॉस जिंकल्यावर काय करेल, कुठचा
आधी बॉलिंग येईल का आधी बॅटिंग येईल आधी, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पाकिस्तानला पण माहिती आहे म्हणाला. त्यामुळे पाकिस्तानची सगळी स्ट्रॅटेजी डावपेच हे अझरुद्दीन कॅप्टनही याच्यावर ठरले. त्यामुळे त्याच्याऐवजी जर सचिन तेंडुलकर किंवा गांगुलीला कॅप्टन केला तर त्यांचे सगळे डावपेच एका मिनिटात जमीनदोस्त होतात. नवा कॅप्टन तो कसा खेळेल याचा समोर त्यांना अंदाज नाही. तसं मित्रांनो, राहुल गांधींनी जर 4 महिन्यापूर्वी जाहीर केलं असतं की मी राजकारणातून संन्यास घेतो, मोदी आणि शहांची तारांबळ उडाली असते. कारण तो सगळ्यात मोठा ॲसेट आहे. कोऑपरेशन ऑफ द व्हिक्टीम मी तुम्हाला सांगतो ना, ते असतं की तुम्ही चुकीच्या वेळेला चुकीचं बोलणं. तुम्हाला आठवतो गेल्या वेळच्या निवडणुकीत चौकीदार चोर आहे, काय झालं? सगळेच्या सगळे ट्विटरवर झळकायला लागले मै बी चौकीदार, बरोबर आहे ना? तर हे कोऑपरेशन असतं. वरकरणी तुम्हाला असं वाटेल, तुम्हाला मी पुराणातली गोष्ट सांगतो, मलाही काय एवढं फारसं पुराण कळतं असं नाही, पण आजीने सांगितलेल्या गोष्टी आठवतात. तर ते जे कोणते गंधर्व का देव होते त्यांना शाप दिला होता ना की तुम्ही पृथ्वी तलावर जाऊन राक्षस म्हणून तुमचा जन्म होईल. तर ते उत्शाप मागतात. उत्शाप काय मागतात की भगवंता तुझ्या हस्तेच आम्हाला त्या जन्मानंतर मोक्ष मिळाला पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळेला दशावतार का घेतला जातो की त्या राक्षसांना मोक्ष द्यायचा हेच काम असतं. ही गंमत असते की एक प्रकारे काँग्रेस भाजपला वाढायला मदत करते काँग्रेस. तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी, आता एक साधी गोष्ट आकड्यात तुम्हाला सांगतो, 190 जागा अशा आहेत, 543 पैकी 190 लोकसभेच्या जागा अशा आहेत की जिथे तिसरा पक्ष नाही, काँग्रेस भाजपा, आयदर भाजपा जिंकेल काँग्रेस जिंकेल. आणि त्यापैकी 175 जागा भाजपने गेल्या वेळेला जिंकल्यात, त्याच्या आधी जवळपास तेवढ्याच जिंकल्या होत्या. आता सगळी आघाडी वगैरे बनवण्यापेक्षा काँग्रेसने आपली सगळी ताकद ह्या 190-200 जागी लावली असती आणि ठरवलं असतं या 200 जागा ज्या आहेत, 190 जागा ज्या आहेत, ह्याच्यामध्ये 80-90 जागा तरी आपण जिंकायच्या, म्हणजे भाजपला हरवायचं. तर भाजपची संख्या 250च्या आसपास आली असती, 250पर्यंत पण 250-300पर्यंत गेली नसती. सोपं होतं मोदींना रोखणं, सोपं होतं. पण ज्यावेळेला मला काय करायचं आहे, मला काय करायचं सांग ना, तू काय करणार, मी काय करणार नाही, मी फक्त तुमच्या नावाने नाकं मुरडत बसेल, कसं होणार सांग. म्हणून मी सुरुवातीला बोललो की पाटण्याला झाले बंगलोरला बसू, बंगलोर झाले मुंबईत बसू, उभं राहायचा विचारच नाही आहे. आणि ती समस्या. आणि ज्यावेळेला तुम्ही लोकशाही म्हणता, आता पहिली गोष्ट म्हणजे कॉमन मॅनला समोरच्याला कळलं पाहिजे. मला परवा एका हिंदी यूट्यूबरवर मी बोलत होतो तेव्हा त्याने विचारलं की ये क्यों इकट्ठा नहीं हो पा रहे. त्या संजय दीक्षितने मला प्रश्न विचारला की ये बार बार बैठते हैं, मीटिंगें करते, तो एकजूट क्यों नहीं हो सकते. म्हटलं त्याला सांगितलं मी, म्हटलं हे एकमेकाच्या प्रेमात पडलेले आहेत. प्रेमात पडणं सोपं असतो. संध्याकाळी आपल्या एरियाच्या बाहेर कुठेतरी फिरायला जायचं, आईस्क्रीम खायचं, भेळ खायची, मग ती तिच्या घरी, हा ह्याच्या घरी. पुढे जायचं असेल तर लग्न करावं लागतं, संसार थाटावा लागतो, पैसे कमवावे लागतात, जबाबदाऱ्या उचलाव्या लागतात. त्यामुळे ते प्रेमात आहेत, पुढे जायला तयार नाही. ही समस्या आहे. म्हटलं कारण पुढे जायचं असेल तर जबाबदारी उचलायची, म्हणजे मी काय देऊ शकतो, तू काय देऊ शकतं, संयुक्तपणे काय होऊ शकतं याचा विचार सुरू करावा लागतो. नाही तर प्रेम करणं सोपं असतं. तुमचं आमचं सेम असतं वगैरे पाडगावकरांची कविता आहे तसं आहे. तर त्याच्या पुढे हे लोक जायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट असे की ज्या वेळेला आघाडी करता तेव्हा एक गोष्ट साफ असते की तुमच्याकडे मी काय मागणार याच्यापेक्षा मी काय देणार आहे याला महत्त्व असतं.
हे सगळे एकत्र येऊन काय ठरवत आहेत, अजूनही जागा वाटप होत नाही. कारण मी काय घेणार आहे याच्यावर लक्ष आहे, मी काय सोडणार आहे याचा विचार आहे का नाही. मित्रांनो, 2014मध्ये भाजपने बिहारच्या 22 लोकसभा जागा जिंकल्या होत्या. पण 19च्या निवडणुकीपूर्वी नितीश कुमारला सोबत घेतल्या, आपल्या 5 जागा BJPने सोडल्या आणि नितीश कुमारला दिल्या. त्याला गठबंधन, त्याला जागा वाटप म्हणतात, त्याला प्रेमाच्या पुढची स्टेप म्हणतात. नाही तर प्रेम आहे, नाही तर काय नाही. 14मध्ये ब्रेकअप झाला, 19मध्ये झाला, परत एकदा 24मध्ये ब्रेकअप. हे लिव्ह इन पण नाही आहे. लग्न तर पुढची गोष्ट आहे हो, हे लिव्ह इन पण नाही आहे. मध्ये 3 महिन्याचा ब्रेकअप झाला, 5 विधानसभांचे निकाल लागू दे मग बघू, असं नाही हरवत आहेत. आणि निवडणूक पर्टिक्युलरली कसं आहे माहीत आहे का मित्रांनो, आत्ताच्या ज्या निवडणुका आपण बघतो, गेल्या मोदी शहांच्या काळातल्या निवडणुका बघतो, तेव्हा तुम्हाला जुन्या गोष्टी विसरल्या पाहिजे. मी त्या प्रदीप किंवा इतर माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात पत्रकार, त्यांना म्हणतो तुम्ही एक गोष्ट विसरताय की काळ बदलला आहे. माझाही काळ गावस्करचा होता. आम्हाला सतत हरणाऱ्या याच्यावर गावस्कर विक्रम करणारा हिरो होता आमचा. पण तो गावस्कर आजच्या टीममध्ये नाही चालणार. कारण गावस्करच्या काळातला तुम्ही तो प्रसन्ना, बेदी, नंतरच्या काळात 1-2-4 वर्ष गेलं, ते स्थूल झाले होते, त्यांच्या शरीराचे रिफ्लेक्सेस कमी झाले होते. आजचा तुम्ही रोहित शर्मा बघा, तो कोण विराट कोहली आणि बघा, 10-12 वर्ष होऊन घेतलेत, फिजिकल फिटनेस बघा, यांच्या तुलनेत गावस्कर उभा राहू शकणार नाही. तसंच आजच्या निवडणुकांमध्ये पवारांनी चालत नाहीत, जुने ठेके चालत नाहीत, जुने सगळे डावपेच चालत नाहीत. काळ बदललेला आहे. ह्या प्रोफेशनल निवडणुका झालेल्या आहेत. एकेका मताचा हिशोब केला जातो, एक मत. आता सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो की 1984मध्ये इंदिरा हत्येनंतर जे मतदान झालं ते विक्रमी होतं. तेवढं आधी कधी झालं नव्हतं. आणि त्याच्यानंतर 7 निवडणुका झालं नाही, 8व्या निवडणुकीत झालं. तो 84चा विक्रम मोडला गेला. कारण तो मोडण्यापर्यंत भाजपने, मोदी शहांनी मतदान घडवून आणलं. पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख ऐकता ना तुम्ही शब्द, तो फरक पडतो. आणि 2014ला जे मतदान झालं होतं त्याच्यापेक्षा 1.5% 19ला आणखीन वाढलं. यावेळेला ते आणखीन वाढवणार. आणि ही जर समोरच्याची काय म्हणतात रणनीती तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्याला हरवू शकत नसता. जाता जाता शेवट करतो मी. आता तुमच्यासमोर निवडणुकीचं चित्र उभं केलं आहे, पण रणनीती कशी असते बघा. मलाही फार कळतं अशातला भाग नाही, पण जो बालाकोटचा हल्ला होता, रणनीती कशी असते. बालाकोटचा हल्ला करायला 4 हवाई तळावरून विमानं उडाली आणि पैकी पहिली 3 तळावरून उडालेली विमानं होती. त्यांनी पाकिस्तानची जेवढी रडार सिस्टीम होती ती एंगेज केली आणि एकदा रडारने टार्गेट पकडलं की ते रडार किंवा ती सिस्टीम दुसऱ्या विमानाला टार्गेट करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जी सिस्टीम आहे ती 3 पथकं विमानांची उडाली की ब्लॉक होते. 4थं पथक विमानांचं उडेल त्याला रडार पकडणारं नाहीच आहे, ही स्ट्रॅटेजी होती. 4थी उडालेली विमानं जाऊन पोचली आणि ती त्यांच्या रडारवर दिसलीसुद्धा नाहीत. ह्याचं कारण असं होतं की पाकिस्तानकडे जी रडार सिस्टीम आहे त्याचा अभ्यास केलेला होता आणि त्यानुसार रणनीती बनवलेली होती. भाजपची रणनीती तुम्हाला माहिती नसेल आणि त्याचा तुम्ही अभ्यास केला नसेल तर भाजपला हरवणं, रोखणं अशक्य होतं. जसं बालाकोटमध्ये भारतीय विमानं जाणं आणि सुरक्षित येणं पाकिस्तानला रोखणं अशक्य झालं. निवडणूक ही आता त्या प्रोफेशनल, व्यावसायिक आणि व्यवहारी पातळीवर आलेली आहे. तेव्हा व्यवहारी पातळीवर टिकावं लागेल, नाही तर संपावं लागेल. कारण या सगळ्या राजकारणाची
10 नंतरच्या राजकारणाची, आधीच्या राजकारणाची एक्सपायरी डेट होऊन गेलेली. आणि जेव्हा एखाद्या औषधाची एक्सपायरी होते ना, त्यानंतर ते औषध राहत नाही, ते हानिकारक किंवा ते विष होतं. सगळ्या विरोधी पक्षांचे हाल कुठे होत आहेत याचं हे उत्तर आहे. एवढंच बोलून थांबतो मित्रांनो, जरा हे झालं. नमस्कार. आणि महत्त्वाचं म्हणजे